दर्यापूर भातकुली रस्त्यावर झालेल्या एका धाडसी दरोड्याचा अवघ्या 6 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भातकुली रस्त्यावर पिकअप चालक फिरोज खान यांना लुटल्याची घटना समोर आली होती। पेढी नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीसमोर त्यांच्या वाहनाला थांबवून 5 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खिशातून 19,400 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अमरावतीच्या दिशेने पळ काढला। विशेष म्हणजे आरोपींनी आपले चेहरे दुपट्ट्याने झाकले होते आणि ते काळ्या स्प्लेंडर व लाल पल्सर दुचाकींवर आले होते। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फिरोज खान यांनी दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयिताची माहिती गोळा केली आणि अवघ्या काही तासातच तपासाची चक्र फिरवलीत। तपासादरम्यान पोलिसांनी अफराज खान, एजाज खान आणि सलमान अहमद, अकील अहमद यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि उर्वरित साथीदारांची माहिती दिली। या माहितीच्या आधारे शाहरुख खान, कासम खान, शेख जुनेद उर्फ राजा, शेख युसुफ आणि अमीन खान, आशिक खान यांनाही सोमवारी पहाटे शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली आहे। फिरोज खान, चांदूर बाजार यांनाही अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारे पोलिसांनी अवघ्या 6 तासात या दरोड्यांचा छडा लावून 4 आरोपींना गजाआड केलेत। रिपोर्टनंतर आम्ही तसेच क्राईमच्या पथकांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये 5 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना त्या आरोपितांची नावे अरबाज खान, एजाज खान, सलमान अहमद, अकील अहमद, शाहरुख खान, कासम खान, जुनेद खान उर्फ राजा, शेख युसुफ, अमीन खान, आशिक खान अशी आहे। ते यांचे काही जुने विमर्श आहे काय, तसेच नेमका कशासाठी यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला चालत्या रोडवर आणि यापूर्वी या गुन्हेगारांनी काही या प्रकारचे असेच काही गुन्हे केलेले आहेत का याकरता तपास चालू आहे। त्यासाठी आम्ही आरोपितांना माननीय मॅजिस्ट्रेट साहेबांकडे हजर करणार आहोत। अमरावती पोलिसांनी किती तत्परतेने या गुन्ह्याचा छडा लावला, गुन्हेगारांना कितीही प्रयत्न केले तरी कायद्याच्या हातापासून दूर राहू शकत नाही, हेच या घटनेतून सिद्ध होतं। या कारवाईबद्दल भातकुली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र राजुरवार यांना माहिती दिली आहे। या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास आणखी वाढला आहे।